नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी आपला तिसरा पार्ट आहे इतिहासामधला, तो म्हणजे उपयोजित इतिहास. याचा फर्स्ट पार्ट ऑलरेडी झालाय, ज्यामध्ये आपण बेसिक गोष्टी पाहिल्या की इतिहासाचा अभ्यास करणं का गरजेचं आहे, आता त्याचा काय यूज आहे, भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी आपण शिकलो त्या आत्ताच्या काळामध्ये म्हणजे वर्तमानात आणि भविष्य काळामध्ये का गरजेच्या आहेत. इव्हन तंत्रज्ञान, तत्वज्ञान, व्यवहार, व्यवस्थापन या सगळ्यामध्ये इतिहासाचं महत्त्व काय आहे हे आपलं डन झालं. म्हणजे आता तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे की इतिहास फक्त इतिहास नाहीये. इतिहास हा प्रत्येक विषयाचा असतो, तत्वज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, सगळ्याचा इतिहास असतो. सो ते तर आपण बघितलंय. तर आता आपण बघणार आहोत की हा जो काही इतिहास आहे तो आणि जो आत्ताचा आपला वर्तमान काळ आहे तो याच्यामध्ये काय संबंध आहे किंवा कसं आपण रिलेट करू शकतो गोष्टी. लेटेस्ट सगळ्यात पहिल्यांदा आहे की इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि तुम्ही पण स्वतःला आणि इनफॅक्ट मला पण हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. सो ते आता आपण बघतोय. स्वतः त्याचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरामध्ये वरील प्रश्नांचं उत्तर पण आपोआप मिळतं. भूतकाळामध्ये जे मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे अनेक अवशेष आपल्याला वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असतात. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आपण असं बघतो की भूतकाळामधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्या आपल्याला वर्तमान काळाबद्दल बरीचशी माहिती देत असतात. इनफॅक्ट जर आपण असं बघितलं की एखादं नाणं सापडले कुठलं पण, त्या नाण्याचा धातू कुठला आहे, त्याच्यावरती काय लिहिलंय, चित्र कुठलं आहे किंवा सण काय लिहिलं असेल किंवा काही पण चित्र जे पण असेल ते तेव्हाचं नाणं आहे. पण ते आपल्याला आता काय माहिती देतं की तेव्हाच्या काळामध्ये कुठला धातू असेल किंवा काय भाषा कुठली असेल, चित्र कशी काढली जातील, राज्य कोणाचं होतं, ही सगळी माहिती आपल्याला आज मिळते. आणि इव्हन त्याच्या आधारे आपण हे पण बघू शकतो की कशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल आधी सोन्याच्या मुद्रा होता, आता आपण सोन्याच्या मुद्रा वगैरे नाही वापरत, राईट. आता आपण स्टेनलेस स्टील असेल किंवा इतर धातूच्या मुद्रा वापरतो, मिक्स्ड धातू वापरतो. सो हे जे काही चेंजेस कसे होत गेले हे पण आपल्याला इतिहासामधूनच कळतं. तर याही बद्दल आपल्या मनामध्ये कुतूहलता असते, आत्मीयता असते की कसं झालं असेल, काय झालं असेल. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा असा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती आहेत किंवा परंपरा आणि त्यांचे अवशेष आहेत. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की हा तेव्हा कसं बरं हे घडलं असेल किंवा तेव्हा काय बरं असेल हे आपण जाणून घेऊयात असं आपल्याला नेहमी वाटत राहतं. सो ती आपली ओळख असते आणि त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांसाठी पण हिताचा असतो आणि तो जतन करून ठेवणं, दीर्घकाळ जतन करून ठेवणं, त्याचे संवर्धन करण्याची गरज आपल्याला निर्माण होते, कारण आपल्यासाठी ते खूप अभिमानाचं असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल की अजून पण असे काही लोक आहेत, सातारा, कोल्हापूर त्या साईडचे, की ज्यांच्याकडे ना शिवरायांनी किंवा मराठा साम्राज्यामध्ये जे होते त्यांना त्यांच्या राजांनी ज्या काही तलवारी दिल्या असतील किंवा जे काही हत्यारं दिली आहेत ते त्यांच्याकडे अजून पण आहेत. आणि मग ते खूप अभिमानाने सांगतात की आमचे पूर्वज शिवरायांकडे सैनिक मावळा म्हणून होते वगैरे, असं ते खूप अभिमानाने सांगतात. किंवा सरदार वगैरे होते किंवा जे त्यांची काही पोस्ट असेल तर ती होती. म्हणजे तो एक अभिमान आहे आणि त्याच्याबद्दल ते सगळ्यांना सांगतात किंवा पुढच्या पिढ्यांना वगैरे सांगतात. सो ते पुढच्या पिढ्यांसाठी त्यांनी ते जतन करून ठेवलेलं आहे. आणि मग हा वारसा त्याचं संवर्धन करण्याची गरज पण निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसाचे जतन करता येतं आणि संवर्धन करता येतं आणि त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी पण निर्माण होतात. अगेन जसे की तुम्हाला सांगितलं की लोकांकडे तेव्हाची शस्त्र अवेलेबल आहेत, तसंच आता इमॅजिन करा की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला ही सगळी शस्त्र कलेक्ट करण्याचा शौक आहे, आता असू शकतो, किंवा नाणी कलेक्ट करण्याचा शौक आहे. सो तो व्यक्ती काय करेल, अशा प्रकारची जी अँटिक नाणी आहेत, जे अँटिक शस्त्र आहेत त्या काळातले वगैरे, तो सगळे जमा करून ठेवेल आणि त्याचं एक संग्रहालय बनवेल आणि त्याच्याकडे अशा खूप साऱ्या अँटिक वस्तू असतील, त्याचं छान संग्रहालय असेल. आणि मग तो काय करणार आहे, हे जे काय सगळ्या गोष्टी आहेत तर तो या सगळ्याचं संग्रहालय म्हणजे व्यवसायामध्ये रूपांतर होतंय, तुम्ही ते बघायला जाणार, त्याचं काहीतरी तिकीट तुम्ही काढणार. सो हा एक प्रकारचा व्यवसाय बनला. सो ही पण एक नवीन संधी आहे किंवा हे पण एक नवीन नवीन करिअरचं क्षेत्र आहे यार, म्हणजे असं संग्रहालय वगैरे बनवणं पण. ठीक आहे. सो थोडक्यात सांगायचं म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन करता येतं आणि भविष्य काळासाठी हे दिशादर्शक पण ठरतं. तर यामुळे आपण असं म्हणतो की उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा संबंध आहे. सो आता ना इथे आपण खूप वेळा मूर्त अमूर्त हे दोन शब्द बघितले, म्हणजे मूर्त वारसा आहे, अमूर्त वारसा आहे. तर एक्झॅक्टली मूर्त आणि अमूर्त मध्ये काय डिफरन्स आहे हा आता आपण इथे बघणार आहोत. मी मुद्दाम तिथे तुम्हाला अर्थ नाही सांगितला कारण इथे आपण डिटेलमध्ये बघूया. सो बघा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन प्रकारचे वारसे आपल्याकडे आहेत. सांस्कृतिक म्हणजे काय, जे मानवाने निर्माण केले. तर त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, मूर्त किंवा अमूर्त. मूर्त म्हणजे काय, तर याच्यामध्ये जी प्राचीन स्थळे आहेत, किल्ले आहेत, स्तूप आहेत, लेणी आहेत,
हस्तलिखिते आहेत, नाणी आहेत, शिल्पे आहेत. हे सगळं जी पण भौतिक साधने म्हणतो की नाही आपण, तर ती सगळी येतात मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये. ठीक आहे. जी पण सगळी भौतिक साधने तुमच्याकडे आहेत दॅट इज व्हॉट मूर्त सांस्कृतिक वारसा. आणि अमूर्त म्हणजे काय, की मौखिक परंपरेने किंवा पोवाडा वगैरे आहे, कथा आहे, जे आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवते. पारंपरिक ज्ञान आहे किंवा मौखिक परंपरेसाठी सपोज की मी मराठीमध्ये सांगते, कोणीतरी माझ्या बाजूला असेल जे हिंदीमध्ये त्यांच्या पूर्वजांबद्दल सांगते, कोणीतरी कन्नडमध्ये सांगते. सो ही जी भाषा आहे दिस इज व्हॉट अमूर्त. याला काही आकार उकार नाहीये. मूर्तमध्ये वस्तूला आकार आहे, वास्तूला आकार आहे, लेणीला आकार आहे, हस्तलिखितांना आकार आहे. पण अमूर्तमध्ये आकार विकार काही नाहीये. सो अशा ज्या गोष्टी आहेत किंवा अशी जी साधनं आहेत त्याला आपण म्हणतोय किंवा असा जो वारसा आहे त्याला आपण म्हणतोय अमूर्त वारसा. सो याच्यामध्ये पारंपरिक ज्ञान येतंय किंवा सण समारंभ साजऱ्या करण्याच्या पद्धती येत आहेत. धार्मिक विधी अगेन त्याला काही आकार नाहीये धार्मिक विधींना, ते बोललं जातंय. सो हे कशामध्ये येतं अमूर्तमध्ये येतं. किंवा कला सादर करण्याच्या पद्धती असतील, विशिष्ट पारंपरिक कौशल्य आहेत. अशाच ज्या काही परंपरा, पद्धती, कौशल्य आहेत त्या सगळ्यांचा समूह किंवा हे सगळं परफॉर्म करणारे जे सगळे लोक आहेत, तर हे सगळं कशामध्ये येतं अमूर्तमध्ये येतं. आता हे झालं सांस्कृतिक जे की माणसाने तयार केलंय. आता आपण बघूयात की नैसर्गिक वारसा कुठला आहे. स्वतः नैसर्गिक म्हणजे काय की जे आधीपासून आपल्याकडे उपलब्ध आहे. एक मिनिट मी जरा इकडे शिफ्ट होते. हो स्क्रीन नाही मला शिकवायचंय. ठीक आहे. सो आता तुम्हाला क्लिअरली विजिबल आहे की माझ्या मागे काय लिहिलं आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी आहे निसर्गामधील जी काही जैवविविधता आहे. जैवविविधता म्हणजे काय? अनेक प्राणी आहेत, अनेक वनस्पती आहेत. त्यांच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे. नारळाचं झाड वेगळं दिसतं, गुलाबाचं वेगळं दिसतं, प्राण्यांमध्ये वेगळी विविधता आहे. सो ही सगळी जी काही जैवविविधता आहे यांचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये केलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? प्राण्यांमधली विविधता, वनस्पती सृष्टीमधली विविधता किंवा त्यांच्या अस्तित्वासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात, परिसंस्था आहे, भूरचनेमधली वैशिष्ट्ये आहेत, हे सगळं कशामध्ये येतं? नैसर्गिक वारशामध्ये येतं. सो पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचं जतन होणं गरजेचं आहे. कारण हे बघा, जर आपल्या आधीच्या पिढ्यांनी हे सगळं जतन करून नसतं ठेवलं, जर त्यांनी किल्ले-बिल्ले सगळे असे उद्ध्वस्त करून टाकले असते, म्हणजे आताही फार चांगली अवस्था नाहीये, पण तरी आहेत. हेच आपण चांगलं ठेवू शकतो आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी, तर त्यांना कळेल की असा काहीतरी वारसा होता. ठीक आहे. सो बेसिकली हे पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. नामशेष होण्याच्या वाटेवरती जे काही सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे त्यांचं जतन व्हावं, त्यांचं संवर्धन व्हावं, या हेतूने युनेस्कोने काय करण्यात आलेलं आहे? युनेस्को तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, एक जागतिक संघटना आहे. जागतिक संघटना म्हणजे काय? एक अशी संघटना असते की ज्याचे रूल्स, रेग्युलेशन्स किंवा ते काय म्हणेल ते सगळ्या देशांना किंवा जे जे देश मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना फॉलो करावं लागतं. सो युनेस्कोने काय केलेलं आहे? एक दिशादर्शक असं तत्व जाहीर केलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी संवर्धन म्हणजे कुठल्या तरी एका पर्टिक्युलर ठिकाणाला ते निवडतात. आणि मग याचं संवर्धन करायचं आहे किंवा याचं जतन करायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, हे सगळं सांगितलं जातं. सो मग त्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारसा पदास पात्र ठरणारी जी काही स्थळे असतील किंवा ज्या परंपरा असतील यांची यादी जाहीर केली जाते आणि मग त्या यादीच्या अकॉर्डिंगली आपल्या देशामधले पण जे कुठले ठिकाणं त्या यादीमध्ये येतात त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते, त्याचं संवर्धन करावं लागतं, जतन करावं लागतं. सो आतापर्यंत आपल्या देशामधल्या कुठल्या कुठल्या ठिकाणांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळाले ते आता आपण बघूयात. सो याच्यामध्ये पण डिव्हिजन आहे कसं आहे बघा. तर मौखिक आणि अमूर्त वारसा यादीमध्ये कुठले समावेश केलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आहे कुटियाट्टम. याच्यावरती प्रश्न कसे येतात ते आधी मी तुम्हाला दाखवते सो दॅट तुम्हाला एक आयडिया मिळेल की हे करायचंय की नाही आपल्याला. तर बघा एक मिनिट. हा. तर या ठिकाणी कसं आहे बघा कुटियाट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. यामधून तुम्हाला चुकीची जी जोडी आहे तर ती ओळखायची. सिमिलर क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. सो त्यासाठी आपण हे करतोय. तर कुटियाट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. साल नाही लक्षात ठेवायचं, हे 2001 2003 हे नाही लक्षात ठेवायचंय. फक्त कुठला प्रदेश आहे आणि तिकडची कुठली परंपरा आहे किंवा काय वैशिष्ट्य एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट आहे वैदिक पठन परंपरा. त्यानंतर 2005 साली उत्तर भारतामधलं रामलीला सादरीकरण आहे. 2009 साली गढवाल किंवा उत्तराखंड या ठिकाणाचं रमण धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य आहे. तुम्ही म्हणाल हे सगळं करायची गरज आहे का? तर ऍटलीस्ट स्वाध्यायामधला तो एक क्वेश्चन आहे तो करा. डायजेस्ट मध्ये तुम्हाला अजून एक 2 प्रश्न एक्स्ट्राचे बघायला मिळतील ते करा. सध्या एवढं केलं तरी पण सफिशियंट आहे. एवढी सगळी नावं करायची गरज नाहीये, पण एकदा जस्ट नजरेखालून घाला जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये आलं चान्सेस खूप कमी आहेत, पण आला तरी पण कळावा यासाठी. तर गढवाल जे की उत्तराखंडमध्ये आहे येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य प्रसिद्ध आहे किंवा त्याचं युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश आहे. राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा या ठिकाणचं छाऊ नृत्य
केरळमधील मुडियट्टू असेल विधिनाट्य आणि नृत्यनाट्य. लडाख, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणचा बौद्ध मंत्र पठणाची परंपरा. मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. पंजाबमधील ठठरा जमातीची तांब्याची आणि पितळेची भांडी बनवण्याची कला परंपरा. नवरोज, योग आणि नवरोज काही लक्षात ठेवायची गरज नाहीये, कारण जे आपल्याला चुकीच्या जोडीमध्ये ओळखायला सांगतात त्यामध्ये यातलंच काहीतरी वळता येऊ शकतं. नेक्स्ट आहे मोस्टली हे पण तुम्हाला चुकीच्या जोडीमध्ये नाही येणार, जे पिंक बॉक्स मध्ये आहे तर ते या ऑरेंज बॉक्स मधलंच मोस्टली विचारलं जातं. तर बघा याच्यामध्ये काय आहे, जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित आहेत. याच्यामध्ये आग्र्याचा किल्ला आहे, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, ताजमहाल, महाबलीपुरम येथील मंदिरे, कोणार्क सूर्य मंदिर जे की ओडिशामध्ये आहे, गुजरातील गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स, फतेपूर सिक्री, हम्पी येथील वास्तू संकुल, खजुराहो येथील मंदिरे, घारापुरी किंवा एलिफंटा मधील लेणी मुंबईला आहे तर ती, चोळ जे राजे होते त्यांच्या काळामधली मंदिरे किंवा तंजावरचं बृहदेश्वर मंदिर वगैरे असेल, गंगईकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पट्टदकल येथील मंदिरे सुद्धा आहेत किंवा सांचीचं स्तूप आहे, हुमायूनची कबर वगैरे आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आहेत. मोस्टली हे तुम्हाला चुकीच्या जोड्यामध्ये नाही येणार, आलं तर ऑरेंज बॉक्स मधलंच येतं, आय मीन ऑरेंज येलो जे काय कलर येते. नेक्स्ट आहे कुतुब मिनार आणि त्याच्या परिसरामधल्या ज्या काही वास्तू आहेत तर त्या. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, द कालका शिमला रेल्वे. सो बेसिकली या काही गोष्टी फक्त वरच्यावर एकदा वाचून घ्या. बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि तिथला आसपासचा परिसर, भीमबेटका येथील शैलाश्रय किंवा चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ असेल, सीएसएमटी मुंबई आहे, लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर जयपूर राजस्थान, हा हे येऊ शकतं. लाल किल्ला दिल्ली आणि जंतर मंतर जयपूर हे तुम्हाला चुकीच्या जोडीमध्ये येऊ शकतं. राजस्थान मधील पर्वतीय किल्ले, गुजरात मधील पाटण येथील राणी की बाव, नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ किंवा चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स, अहमदाबाद ऐतिहासिक शहर, व्हॉटएव्हर. ठीक आहे, सो इथपर्यंत डन. त्याच्यानंतर नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये काय काय आहे, काझीरंगा उद्यान, केवळदेव राष्ट्रीय उद्यान वगैरे हे एकदा रीड करून घ्या. हे थोडंसं लक्षात ठेवा, हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये एकच पॉईंट जो आहे तर तो येऊ शकतो की मिश्र स्वरूपाचं जे पण वारसा स्थळ आहे तर ते कुठलं आहे, तर ते आहे कांचनगंगा. नेक्स्ट आहे युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश करण्यात आलेला आहे 2012 मध्ये. पश्चिम घाट, पूर्व घाट हे सगळं आपण भूगोलामध्ये कव्हर केले. तर सातारा जिल्ह्यामधला कास पठार तुम्हाला माहिती असेल, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाची फुलं वगैरे आहेत आणि आय गेस सप्टेंबर ऑक्टोबर इज द बेस्ट टाइम टू व्हिजिट, कारण तेव्हा खूप सारी डायव्हर्सिटी आणि व्हरायटी बघायला मिळते. साताऱ्याचे असून मी व्हिजिट नाही केले, बट आय होप की तुमच्यापैकी कोणी जर व्हिजिट केलं असेल कास पठारला तर तुम्हाला नक्की माहिती असेल, आणि नसेल जरी गेलात तरी पण तुम्ही युट्यूब वरती बघू शकता, ज्याने कोणी ब्लॉग वगैरे टाकला असेल ते, तर त्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर या घाट रांगांमध्येच कास पठार सुद्धा बघायला मिळतं. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. त्याच्या आधी तुम्हाला इथे वरती वेरूळचं कैलास मंदिर बघायला मिळतंय. त्याच्यानंतर पुढे असं आहे की या वारशाचे जतन करणं किंवा संवर्धन करणं याचं बहुतांश काम भारत सरकारचे जे पुरातत्व खाते आहे. पुरातत्व म्हणजे काय, ते लोक काय करतात की जमिनीमध्ये जे काही अवशेष वगैरे आहेत किंवा जे पुरावे आहेत तेव्हाच्या काळाचे, तर ते फाइंड आउट करतात, त्याच्यावर संशोधन करतात, त्याच्यावरती इतिहास लेखन वगैरे करतात. ठीक आहे, त्यानंतर ओके, सो भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात आणि एनटॅक म्हणजे काय, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रामध्ये 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ञांचा सहभाग आवश्यक असतो आणि त्या सर्वांमध्ये जे पण संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टी वगैरे आहेत, तर लोकांमध्ये जाणीव निर्माण व्हावी वगैरे वगैरे वगैरे. याच्यावरती मोस्टली क्वेश्चन नाही विचारला जात, त्याच्यामुळे आपण थोडंसं वरचेवर आणि फास्ट पडतोय. तर याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामं करणं शक्य होते. म्हणजे आपल्याकडे जे काही वारसा स्थळ आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये डागडुजी करू शकतो आपण, ते पाडून नवीन वगैरे नाही बनवू शकत. ठीक आहे, स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्या पुढे असणारी जी पण वर्तमानामधली आव्हाने आहेत, स्थानिक लोकांच्या अपेक्षा आहेत, यांचा पण आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन करणं, संवर्धन करणं, स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून ज्या पण उपाययोजना आहेत तर त्या सगळ्या याच्यामध्ये करता येतात. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेता येतं. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळते.
आणि त्यासाठी पद्धतशीर नियोजन करता येणं पण शक्य होतं. सो बेसिकली हेच सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या सांस्कृतिक वारशांचं जतन आणि संवर्धन वगैरे करतो तेव्हा हे ट्राय करायचं आहे की त्याचं मूळ रूप नाही बदललं पाहिजे. आसपासचे जे लोक आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत तर त्या नाही दुखवल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या स्थळाला असं काहीतरी रिनोव्हेट केलं की लोकांना ते पटत नाहीये किंवा त्याचं वैशिष्ट्यच काहीतरी वेगळं होतं आणि तुम्ही नवीन करताना ते बदलून टाकलं वगैरे तर हे नाही पटणार लोकांना. सो ते नाही करायचंय. जे आसपासचे लोक आहेत त्यांना विश्वासात घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही कुठला पण बदल कराल तेव्हा. तर या इन जनरल सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता याच्याशी निगडीत काही व्यावसायिक क्षेत्र वगैरे आहेत का ते आपण बघतोय. सो पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. मग त्याच्यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार आहे. त्यासोबतच ऐतिहासिक स्थळांचं जतन करणं, संवर्धन करणं, पर्यटन आणि आतिथ्य याच्यामध्ये खूप सारे व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. मनोरंजन आणि रिगार्डिंग संपर्काची माध्यमे यासाठी सुद्धा अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत. सो तुम्हाला ना या ठिकाणी एक मातीची वटिका बघायला मिळते, म्हणजे वडी बेसिकली वीट मातीची बघायला मिळते. तर जगातील सर्वात प्राचीन असे समजले जाणारे म्हणजे 6व्या शतकामधले संग्रहालय आहे मेसोपोटेमियातील ऊर हे. तर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना हे सापडलेलं आहे. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळामध्ये जे उत्खनन केलं त्यामध्ये हे सापडले. हे संग्रहालय एलिनॉर्डी नावाच्या मेसोपोटेमियातील राजकन्येने बांधलं होतं आणि ती स्वतः त्या संग्रहालयाचे संग्रहपाल, जसं ग्रंथालयाचं ग्रंथपाल असतं मॅनेजमेंट बघणारं, संग्रहालयाचे संग्रहपाल असतं. या संग्रहालयामध्ये जे पण प्राचीन वस्तू सापडलेल्या आहेत त्या वस्तूंचं सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजे क्ले टॅब्लेट्स आहेत त्यावर लिहिलेल्या आहेत काही गोष्टी. ठीक आहे. तर हे जस्ट फॉर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. अगेन माहित आहे का तुम्हाला इंडियन म्युझियम आहे कोलकाता येथे, तर त्याच्याबद्दल इथे माहिती आहे. कुठे गेलं ते माझ्या मागे हाईड होते, तर मी सारखं इकडून तिकडे पळते. ठीक आहे, चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोलकाता येथे असलेल्या इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे करण्यात आली होती. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की कोलकाता येथे असलेल्या इंडिया म्युझियमची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे करण्यात आली होती 1814 मध्ये. आणि नॅशनल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्र जे आहेत त्यांचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले जे संग्रहालय आहे तर त्याचं छायाचित्र जे काढलंय हे 1905 सालचं आहे आणि संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग आहेत. आणि त्याच्याशी संलग्न असलेले जे पण जतन, प्रकाशन, छायाचित्र, प्रदर्शन, सादरीकरण वगैरे ज्या पण गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये वेगळे विभाग आहेत. अगेन हे पण जनरल इन्फॉर्मेशन साठी आहे. यातील प्रत्येक क्षेत्र जे आपण वरती अभ्यासलं म्हणजे पाहिलं, हे जे 4 क्षेत्र आपण बघितली, तर यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी हा नेट आय गेस गेलंय बट ठीक आहे, हे चालू आहे. तर यातील प्रत्येक क्षेत्राच्या संवर्धनासाठी व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची पण आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल स्थापत्य विशारद म्हणजे आर्किटेक्चर हवा असतो, अभियंता म्हणजे इंजिनियर हवा असतो, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदे तज्ञ किंवा छायाचित्रण तज्ञ वगैरे म्हणजे फोटोग्राफर. तर बेसिकली हे सगळे लोक हवे असतात जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत, म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन जतन करायचंय, पर्यटन आतिथ्य सांभाळायचं आहे, तर या सगळ्या लोकांची गरज असते. सो इथे आपल्याला करिअरच्या संधी बघायला मिळतात. तर ही यादी एवढ्या संपत नाही. तर प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांचे ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ञांना पुरेसे ज्ञान असणं पण गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्यांबद्दल त्या लोकांना माहिती पण पाहिजे. नाही तर तुम्ही असा एखादा इंजिनियर हायर कराल ज्याला माहितीच नाही या सगळ्या गोष्टींबद्दल, तर तो काही हेल्प नाही करू शकणार. सो त्यांना या गोष्टी माहिती पण पाहिजे. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. ठीक आहे. सो बेसिकली भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवायचे. एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. आणि प्रत्येक राज्याचा स्वतंत्र असं अभिलेखागार सुद्धा आहे. अभिलेखागारामध्ये जे पण जुने मूवीज, जुने ग्रंथ किंवा कागदपत्र वगैरे आहेत ते सगळं जतन करून ठेवलं जातं. पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अर्काइव्ह म्हणजे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या एक माध्यम विभाग म्हणून ते ओळखलं जातं. त्याची स्थापना झाली 1964 मध्ये. त्याचा उद्देश काय आहे की पिढ्यानपिढ्यापासून जे काही आपल्याकडे वारसा वस्तू आहेत, म्हणजे आधीपासूनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर आहेतच, म्हणजे चित्रपट वगैरे आहे. तुम्ही बघितलं असेल की सीडी असायचे पूर्वी म्हणजे खूप पूर्वी नाही पण आता एक साधारण 10 वर्षापूर्वी वगैरे डीव्हीडीज असायचे, सीडी असायचे. सो त्यांचा शोध घेणं त्या चित्रपटांचा, ते सगळं मिळवणं आणि चित्रपटांच्या त्या वारशाचं जतन करून ठेवणं.
चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचं वर्गीकरण करणं, म्हणजे हा चित्रपट या जॉनरामध्ये येतो, हा कॉमेडी आहे, हा रोमॅन्टिक आहे, हा थ्रिलर आहे, जे काही असेल ते, आणि त्यांच्या नोंदी करून ठेवणं. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणं हे याचा मागचा उद्देश होतं. तर या पाठामध्ये आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय पाहिलं, लोकांमध्ये इतिहासासंबंधी प्रबोधन कसं करता येईल ते पाहिलं, सामान्य लोकांना पण इतिहास का गरजेचा, त्यांच्यासाठी पण इतिहास किती गरजेचा आहे ते आपण पाहिलं, आणि नैसर्गिक वारशाचं जतन संवर्धन करणं किती गरजेचं आहे त्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. त्याच्या अनुषंगाने जे पण इतर व्यावसायिक क्षेत्र आहेत, संधी आहेत, त्या सगळ्या आपण पाहिल्या, आणि त्यासोबतच या सगळ्यांचं नियोजन करण्याचं काम सुद्धा इतिहासामध्ये केलं जातं. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये. विद्रुपीकरण म्हणजे ते तोडफोड होऊ नये त्याची. यासाठी पुढील पिढींसाठी आपण ते जतन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचं जतन आणि संवर्धन व्हावं, यासाठी आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. सो या पाठामध्ये जास्त ॲज सच या पर्टिक्युलर पेज नंतर, म्हणजे साधारणतः या पेज मधलं जास्त काही महत्त्वाचं नाहीये. फक्त काचपणा लक्षात ठेवायचंय. याच्यामध्ये हे जे मी हायलाइट केले ते लक्षात ठेवायचंय. बाकी ठीक आहे. बाकी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे काय पाहिलं ते महत्वाचं आहे. हे तुम्हाला लिहायला विचारलं जाऊ शकतं एक्झाम्पल्स मध्ये, किंवा वेब डायग्राम दिली जाऊ शकते अमूर्त आणि मूर्त, जसं की इथे आहे त्या पद्धतीने स्वाध्यायामध्ये आहे, असं तुम्हाला दिलं जाऊ शकतं. बाकी आजचं त्याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट नाहीये. जे काही इम्पॉर्टंट आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. बाकी इतिहास आणि वर्तमान काय ह्याच्यात काही लिहायला येत नाहीत. बाकी यातलं मी तुम्हाला वेब डायग्राम वगैरे कालच सांगितलं होतं. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.